रील स्टार माईताई यांचा सत्कार। नक्की दुकानावर या, ठरवलं घ्या। तर गाईस फायनली आपण वणीत पोहोचलेलो आहे। तर बघा हे पण आपले सोबतच होते आणि हा तर लय लांब लांब पळू राहिला। घर आलंय, घर आ गया, इसको लगता है जाके सो जाऊंगा मैं घर पे। म्हणून याला घरी जायची घाई आहे, पण मी याला थांबून घेतलेला आहे इथं, नाही का काय आहे घरी, नाही का आपण देवाला आलो, देवालाच टाइम व्यर्थ घालवा, बरोबर। तर आता इथं थोडंसं बसलेलो आहे, थोडा अर्धा एक तास आपण बसू आणि मग जाऊ। तर गाईज आपण आपल्या घरी आलेलो होतो, तर म्हणजे असं वट्यावरच आहे आपण, आणि त्याच्यात आपल्याला चष्मावाल्याच्या घरी जेवायला आहे आपल्याला। तर आपण जेवण करतोय, हा आपला चष्मावाला। तर इथं आपण जेवायला थांबलेलो आहे, 2 घास खाऊ आणि परत मंदिरात जाऊ। तर गाईज आपण परत मंदिरात चाललेलो आहे। आता बघा आमच्या वणीची कहर कसं राहतं, कोजागिरी पौर्णिमेच्या 1 दिवस पहिले बघा किती धूम राहती आणि किती धमाल राहती, नक्की बघा। रील स्टार आमच्या लाडक्या ताई माहीताई यांचा सत्कार। निलेश भाऊ धुमाळ यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो। रील स्टार माहीताई यांचा सत्कार आमचे मित्र निलेश भाऊ धुमाळ यांना मी विनंती करतो की त्यांनी रील स्टार आमच्या माहीताई यांचा सत्कार करावा। हर हर महादेव कावड ग्रुपच्या सर्व सदस्यांना विनंती आहे की त्यांनी सर्वांनी मान्यवरांचा स्वागत करण्यासाठी सर्वांनी एक ठिकाणी यावं। TPK.
तिचे 6 वाजून राहिले, तर आम्ही 4 वाजेचे उठले. तर आता आम्ही पाणीला आलेलो आहे. तर आता आईला पाणी देऊ, आईचं स्नान होईल. आज रोजगिरी पौर्णिमेच्या सगळ्यांना हार्दिक 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 शुभेच्छा.